चांदी जैसा रंग है तेरा और सोने जैसे बाल। चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल। अरे एक तू ही धनवान है गोरी, बाकी सब एवढी सुंदर स्वभावाची तू हृदयाचं माठ घे आणि बाजाराची वाट। तुम्हाला काय वाटते? हृदयाचं माठ घे आणि त्या बाजाराची वाट घे। अरे म्हणा की बरं म्हणा, खरं म्हणा की खोटं म्हणा, हृदयाचं माठ मी डोक्यावरती घेत नाही आणि त्या बाजाराला जात नाही। हे माठ त्या बाजारात माझ्या अंगावर कुठून राहीस का? इकडे ये राधा। शहाण्याचे बना धनी, मुर्खाचे नको गचाकर। शहाण्याचे बना धनी, मुर्खाचे नको गचाकर। संगत करावे चांगल्याची राधा, तेव्हा मिळेल जन्माची भाकर। काय म्हणतो? गोष्ट सांगतो। आपले लहान लहान पोरं आहे, आपल्याला जावंच लागेल। आग चाहत की लगी जाएगी, किसी लाडाला बोलते हे मला लेकीची निट्टू मिया म्हणते। मग निट्टू मिया मी झालो तर तू कोण होशील? नाही तुमची महिना महिना आणि होईल कोणाची? दैना। ऐक मी काय म्हणतो तर, आग चाहत की लगी जाएगी, आग चाहत की लगी जाएगी, मेरा दिल भी बदल जाएगा। आग चाहत की लगी जाएगी,
जिनगाणीची म्हणावे तिला राधा ग माझी राधा बायको जिनगाणीची म्हणावे तिला तिला संसाराचं सारच करते जिनगाणीची म्हणावे तिला तिला संसाराचं सारच करते राम राम नक्की आली का आता घंटाचा आवाज देऊन राहिलो आणि त्याचा जन्म वाया गेला कसा म्हणला असतो कुणाच्या ते मला नाही माहित मी आता घंटाचा आवाज देऊन राहिलो हा घरात घरचा चक्का बाहेर निघे चक्का अरे होऊन गेले कोण आता आवाज करतो उभा दिली मले हा सांग आम्ही आपल्या घरी आठवडी विचाराच्या गोष्टी करत होतो पाटील हा अरे माई बनायला नाही लोकांची बनाय नाही आचार करा विचार करा काही करा हा दरवाजे लांब करा मले हा सांग बोचक्या अबे तू वरतून त्या खिडकीतून पाहतेस ना काय तर खिडकीतून पाहायचा तुला कोणता अधिकार आहे रस्त्याने जात होतो मला पाटलाच्या घरून धुवा खाऊन निघून राहिला मला या गावच्या माहिती वा रे वा मला आपले जाऊन पळताच्या वा वा या तुम्हा तुका नवरा बायकोच्या झगड्या पायी या तुमच्या काचर कुचर पायी या तुमच्या बोकळ बाकळ पायी दोन फक्त झोपत नाही दचकू 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 आलो मला म्हणजे एवढे खराब हो का आम्ही त्या दिवशी पहिल्या गेलो त्याच्या घरच्या कोंबडीच्या तुला दोन उठून पडला तुमच्या सगळ्या आमच्या सगळे आपलं घर उचलला गावाच्या बाहेर अरे विचाराची मांडणी कर विचाराची मांडणी कर मी म्हणतो ह्या गावात तुम्ही डोक्यात नवरा बायको आहात का नाही खुसखुस आहे तुम्ही मला तुम्ही डोक्यात ठेवले राहिल्या तर साड्या गेल्या खाताना तसं नाही रे तुला सांगू का संगी तो आला असतो मोठा चांगला झाला प्रेमानं मी आपल्या पत्नीला समजत होतो काय साठी का दही दूध घरी पडलेला होता आणि आपला व्यवसाय त्याच्यावर आहे आपले लहान लहान मुलं आहेत काहून नाही पडत काहून नाही पडत पाटील बायको बंद्याची बंदी झोपून जाते काय साठी झोपते झोपते घरी गेलो काय म्हणते असं पूर्ण वाक्य करणार अरे पूर्ण वाक्य करणार लमचा भुजको बोलतो लगन तिवारी मी अरे काय सांगू मित्रा गोष्ट मोठी गहन झाली अरे काय सांगू रे दोस्ता मला हा सांग मित्राला तर मला सांगू तर ते कम से कम अरे काय सांगू मित्रा मी तुला शाबासकी देतो तू एक काम कर माझी बायको बिघडली मी बायको बिघडली एक काम करू नागपूरला घेऊन जाऊ समोरचा भाग माझ्या करून मागचा भाग समोर
अबे तशी नाही बे, गाडी मोटर समजलास का? लोकांचं म्हणलेलं बाई बायको बिघडली म्हणून बे माझी बायको आचार विचारानं बिघडली. असं म्हणणं आचार्य विचारानं बिघडली. तर कसं आहे आपल्याला लांबायला गेलं पुष्कळ वेळ होते म्हणून तुम्ही काय म्हणतो तू एक काम कर पप्पा, तू घरी जा, मी आपल्या घरी जाऊ. घरी जा. काय करू? आपल्या बायकोला घेऊन ये. तुम्ही घरी जाऊ ना आपल्या घरवालीने घेऊन येऊन ये. आम्ही कसे कसे दोघे नवरा बायको करून हो. दोघे नवरा बायको करून हो. आम्ही जरी वांगे खाल्ले तू का खाशील? वांगे वांगे नको खाऊ, संध्याकाळी चवळीच्या शेंगा खाशील. आम्ही जरी केळं खाल्ले तू का खाशील? केलंच खाईल. केळं नको खाऊ, मोसम खराब आहे, लंबेवाले मुलं. तुला आले का अनुभव? पाटील वेळ कमी आहे. हा. पाटील थोडं आले पकडायला सांगा. भाकऱ्या तुझ्यासाठी बनवते गरम गरम दुधीचे वडे आणि केळीचा कागद. नाही. चांगलं दोन्ही हाताला टाकत करे बाहेर नकात बोटं. बेटी फाकडी तो भरलेलं. लोकांच्या घरी दोन बघ, आपल्या घरी एक भरून नाही. असं होय का? जाऊ दे जाऊ दे. त्या मायबेन पाटलाच्या घरी गेलो बाबा. आल्यावरची तिच्यावरची त्याच्यावरची सांगली घ्यायला माझ्या घरी दोन कुचकावची. आपलं जसं आहे तसं मायगाचे काही मोठे खराब हो. 5 रुपये मागतल्या चुलीचा पोता घेऊन धावते पण अशानं होणार नाही. सरकारने त्यासाठी काढलं होतं देशी दारूच्या पंपर. अर्ध्या अर्धी करतो ना मिलाप करतो ना घरी येतो. त्याला काहीतरी बोलत त्याला गेलं पाहिजे. अरे मस्ती में रंगा मस्ताने हो गए. मस्ती में रंगा मस्ताने हो गए. रुपये तेरे नाम त्याचे माय. ओ बाल्याच्या मम्मी तुझ्या बहिणी माय. बाल्याच्या घरच्या पेलवान. हो मला सांगा हा एवढा मोठा बाई माणूस आणि फळ चिपड्या फोडते फोडाचा एवढा असं सुत्री बाग फोडावा. आम्ही तुझ्या बोगद्यावर मांडला पुरा पाकिस्तानला पाठवतो. माझे बाई एवढा घंटा त्याला आवाज दिला काय करत होती घरात. काय सांगू काल भारी मोठी नवलाची गोष्ट आहे. तुम्हाला येताना बघितलं बोलले हो आणि घरामध्ये काय बाई एवढीशी गोष्ट नाही माहित का उकडत होती कचरा उकडत होती मागच्या हो सवय बागचीच्या समोरची सवय कधी करशील मग आवल आवल तवा कमी आहे मित्र मला सांग काय येतो सर पाठवले माझी किती वर्षाची दोस्त अहो 10 ते 15 वर्ष झाले. नाही घरी आले 6 महिने होले तो पुरा रामायण महाभारत सांगू राहिले. अरे अचानक कुठं कुठं पाटलाच्या घरी गेलो. अगं बाई पाटलाला भगवंताची कृपा झाली. झाले आवडे भगवंताचे उपकार. अगं बाई असं कसं होती असं कसं ती जोरच नाहीये ना जोर नाहीये गेला किती पाचशे करते पाहिजे टेन्शन नाही कार्यक्रम येते का तू आम्ही येते व तुम्ही जाल मी कशी एकटी घरी यावं चला लवकर आवा मग अशी एक डझन केळा घेतली गाडीमध्ये ठेवली. त्या माणसाने 40 केरळ खाय केरळ खाशील का चांगली फोन केलं होतो आपल्याला हो केरळ नाही कमी का काय पकडू तव काय पकडू माणसाचा कार्यक्रम काय खायला पाहिजे काही सांगा ना सांगा ना मग काय नाही मी म्हणतो फळेत मोसम खा काय घरचा माणसाचा कार्यक्रम काय घेशील काय घेशील मध्ये मला सांगा नागपूरचा फेमस संत्र आहे मस्त 2 संत्र धरले जे खायचे ते चल लवकर चला. कोणता काम चालू आहे मग तुला माहितच नसेल पुरा नितीन गडकरी तुला ठेका देऊन देणार. हो म्हणजे सांगा हा लंबा 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 दिसत आहे हा जायगा पाटलाचा वाडा म्हणजे तू जेवढं तू सांगशील मला सांगतेस काही
बापरा एक मजदूर बघा हे कोणती भाषा होती नाही काऊर करणार नाही हे भाषा कोणती हो म्हणतो अंग्रेजी भाषा पूर्ण मी काय म्हणतो सर्व काही जाऊ दे सर्व काही जाऊ दे सगळ्या बाकीच्या गोष्टी जाऊ दे आणि मी काय म्हणतो तुम्ही दोघे आल्या ठोकणा म्हणतो मला सगळं आपल्या घरी जाणं आपल्या बायकोले घरवालीला बाईकले पट्टीले घेऊ दे मी हकीकत सांगत बायकोला घेऊन येऊन मी काय म्हणतो तू तिकडून पाठव मी इकडून पाठवतो नमस्कार मिळून घडून वापस निघाल्या आणि आली आठवण
कोणती? शर्माने लक्षच द्या. तिच्या पतीने तिला एक सामान सांगितलं होतं. तर बाजारामध्ये गेली दादा, बाजारामध्ये गेली. तिने आपल्या तळ्यात दुधाचा धंदा सुद्धा केला, तिचा धंदा सुद्धा झाला आणि दोघेही मिळून घेऊन वापस निघाल्या. आणि अर्ध्या रस्त्यामध्ये आल्याच्या नंतर दादा तिला त्या वस्तूची आठवण आली. तिला त्या वस्तूची आठवण आली. तर सन्माननीय शाहीर मांडेवरजी, मला हे विचारायचं आहे, त्या राधेर तिच्या पतीने जो सामान सांगितली, वस्तू सांगितली, जे वस्तू सांगितली त्या वस्तूचं नाव काय? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ते वस्तू आपल्या भारतामध्ये भेटत नव्हती. ते वस्तू आपल्या भारतामध्ये नव्हती. तर ते वस्तू पुन्हा आणली आणि कुठून आणली? फक्त एवढं सांगायचं आहे का मला काय? नाही करणे लागले. हो बरं चला. हो जायचं.